नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। आमदार अभय पाटील यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणाची विशेष न्यायालयात सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी न्यायालय घेणार अंतिम निर्णय। एसीबी अधिकाऱ्यांकडे न्यायालयाने केली चौकशी। दहावीच्या विद्यार्थ्यांना नम्म पयन पुस्तकाचे करण्यात आले वितरण। सतीश जारकिहोळी फाउंडेशन कडून करण्यात येत आहे पुस्तकांचे वितरण। एकाच पुस्तकात 3 विषयांचा समावेश। हिंदू जनजागृती समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 26 जानेवारी रोजी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विक्री थांबवावी। राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी दिले निवेदन। आता पाहू सविस्तर बातम्या। आमदार अभय पाटील यांच्या विरोधात असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी विशेष न्यायालयाने एसीबी अधिकाऱ्यांकडे केली। बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी विशेष न्यायालयाने सोमवारी बेळगाव एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे केली। तसेच सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारीला अंतिम निर्णय जारी करणार असल्याचे जाहीर केले आहे। विधिमंडळाच्या विशेष न्यायालयाने भ्रष्टाचार घोटाळ्याची चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचना देण्याआधी बेळगावातील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आणखी 8 महिन्यांसाठी न्यायालयात दाद मागितली। तसेच आमदार अभय पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एसीबीच्या वकिलांनी कोर्टाकडे काही वेळ मागितला आहे। विशेष न्यायालयाने एसीबी अधिकाऱ्यांची याचिका फेटाळून लावली असून न्यायालय या प्रकरणाचा निर्णय घेईल। सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले नाही। आमदार अभय पाटील यांच्या भ्रष्टाचाराबाबत न्यायालय 7 फेब्रुवारी रोजी निकाल देणार असल्याचे न्यायाधीश सुनीत यादव यांनी जाहीर केले आहे। राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव। 10वीच्या विद्यार्थ्यांना नम्म पयन पुस्तकाचे वितरण कार्यक्रम सतीश जारकिहोळी फाउंडेशन तर्फे पार पडला। SSLC विद्यार्थ्यांसाठी सतीश जारकिहोळी फाउंडेशन तर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये नम्म पयन पुस्तकाचे वितरण केले जात असल्याचे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी सांगितले आहे। सोमवारी शहरामध्ये पुस्तक वितरण कार्यक्रमात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ಮಾರ್ಚ್ 28ರಿಂದ ಆರಂಭವಾಗಲಿರುವ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸ ಕಡಿಮೆಯಾಗಬಾರದು, ಅವರ ಸಾಧನೆಯ ಹಸಿವಿಗೆ ಕಸುವು ತುಂಬಬೇಕು, ಅವರ ಯಶಸ್ಸಿನ ಹಂಬಲಕ್ಕೆ ಬೆಂಬಲವಾಗಬೇಕು, ಬಡ ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೆರವಾಗಬೇಕು, ವರವಾಗಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದೊಂದಿಗೆ ಒಪ್ಪ ಓರಣವಾಗಿ ಮುದ್ರಣಗೊಂಡು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕೈ ಸೇರಲು ತವಕಿಸುತ್ತಿದೆ ಗೆಲುವಿನತ್ತ ನಮ್ಮ ಪಯಣ ಎಂಬ ಮೌಲಿಕ ಪುಸ್ತಕ। ಸುಮಾರು 56,000 ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ 57,000 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಿದು ಲಾಭ ಆಗಲಿದೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಸ್ತುತ ವೇದಿಕೆ ಮೇಲಿರುವಂಥ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಿರುವಂಥ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಆತ್ಮೀಯರು ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರು ಚಿತ್ರದುರ್ಗ PN ಚಂದ್ರಪ್ಪನವರವರೇ ನಮ್ಮನ್ನ ಗೋಕಾಕದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಕುಮಾರ ಗಂಧರ್ವ ಹಾಲು ಕೂಡ ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಹುಶಃ ರಶ್ ಆಗಿ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ಕೊನೆಗೆ ಭಾಳ ಲಿಮಿಟೆಡ್ನಲ್ಲಿ ಸಂಕಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಯಾಕೆ ನಮ್ಮ TPಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಬೆಳಗಾವದಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಬಹುಶಃ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ನಿಯಮ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಭಾಳ ಫೋನ್ ಮುಖಾಂತರ ಕೆಲವೇ ಜನ ಆಗೋದಕ್ಕೆ ಜನರನ್ನ ಈ ಸಭೆಗೆ ನಾವು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದೇವೆ। ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ದೇಶ ಈಗಾಗಲೇ ಚಿಂಗ್ಳೆ ಅವರು ಹೇಳಿದರು, ಈ ಪುಸ್ತಕದಿಂದ ಎಷ್ಟು ಲಾಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ತಯಾರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಇದನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಪಡಬೇಕಂತ ಈಗಾಗಲೇ ಚಿಂಗ್ಳೆ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು। ಅವರು ಕೂಡ ಟೀಚರ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಬಹುಶಃ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮಲ್ವನ ರತ್ನಾಗಿರಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಪುಸ್ತಕದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾವ್ರು। ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ನಮ್ಮ ಮೂಡಲ್ಗಿ PU ವಲಯದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಶಿಕ್ಷಕರು ಅವರು ಕಳೆದ 5-10 ವರ್ಷಗಳೆಲ್ಲ ಅದರಲ್ಲೇ ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮೂಡಲ್ಗಿ PU ವಲಯ ಇದೆ,
ಅದು 2-3 ನಂಬರ್ ಸ್ಥಾನದಲ್ಲೇ ಬರ್ತದೆ SSLC ಫಲಿತಾಂಶದಲ್ಲಿ. ಅದು ಯಾಕೆ ಬರ್ತೈತೆ ಅಂದರೆ ಅವರು ಅದನ್ನು ಮಾನಿಟರ್ ಮಾಡ್ತಾರೆ, BAಗಳು ಅವ್ರ ಟೀಚರ್ಗಳು ಅವ್ರ ಮನೆ ಕೂಡ ಹೋಗ್ತಾರೆ. ನಿಮ್ಮ ಮಗಳಿಗೆ ಈ ರೀತಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡಬೇಕಿದೆ, ಅವ್ರ ಇದ್ರಲ್ಲಿ ವೀಕ್ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ತಾರೆ ಅವ್ರು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ. ಹೀಗಾಗಿ ಮೂಡಲಗಿ ವಲಯ SSLC ಯಾವಾಗಲೂ ಟಾಪ್ 10 ಇರ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ BAಗಳು ಶಿಕ್ಷಕರು ವಿಶೇಷ ಕಾಳಜಿ ವಹಿಸ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರೆ. ನನ್ನ ಕಡೆ ಬಂದರು ಈ ರೀತಿ ನಾವು, ಯಾಕೆ ನನಗೆ ಮುಂಚೆ ಕೂಡ ಗೊತ್ತಿತ್ತು, ನಾನು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೆ. ಅವ್ರು ಈ ರೀತಿ ಬುಕ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಡೀ ಜಿಲ್ಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತೈತೆ, ನಮ್ಮಿಂದ ಆದರೆ ಒಳ್ಳೇದಾಯ್ತಂತ ನನಗೆ ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ಬಂದಿದ್ರು ಅವರು BAಗಳು. ಸೊ ನೋಡಿ, ಮಾಡೋಣ, ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದರೆ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ, ಏನು ಬೇಕು ಹೇಳಿ ಅಂದಾಗ ಅವ್ರು ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಬುಕ್ಕನ್ನು ತಯಾರಿ ಮಾಡಿದ್ರು. ಸೊ ಈ ಬುಕ್ ನೋಡಿದಾಗ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿದೆ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಇದನ್ನ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ, ಇದನ್ನ ಮೊದಲು ಒಂದೇ ಇರ್ತದೆ. ಒಂದೇ ಅಂದರೆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬರೇ ಓದಬೇಕಾಗ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ 3 ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಮಾಡಿರೋದು. ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 3 ಜನಕ್ಕೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಒಂದು ಸೈನ್ಸ್ ಇದೆ, ಗಣಿತ ಬೇರೆ ಇದೆ. 3 ಅಂದರೆ ಒಂದೇ ಬುಕ್ ಕೊಡೋ ಬದಲಾಗಿ 3 ಕೊಟ್ಟರೆ 3 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಅವ್ರು ಶಾಲೆಗೆ ಕೊಡ್ಬೇಕು. ನಾವು ಶಾಲೆಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಉದಾಹರಣೆಗೆ ಒಂದು 50 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ 10 ಬುಕ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅದು ರಿಪೀಟ್ ಆಗಿ ಅವರು ಓದಬೇಕು, ಮತ್ತೆ ಗ್ರಂಥಾಲಯ ಥರ रिपीट. ते पुढे म्हणाले की 10वीच्या निकालात मुडलगी तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. एकाच पुस्तकात 3 विषयांचा समावेश असलेल्या या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. सुमारे 15,000 पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी माजी मंत्री MB पाटील, आमदार अंजली निंबाळकर, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, गणेश उकेरी व आदी उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. महामंडळे आणि मंडळांची नियुक्ती पक्षाच्या चर्चेवर अवलंबून आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले आहे. ಈಗ ನಾವು ಕೋವಿಡ್ ಬಗ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ಕೆಲವು ನಿರ್ಣಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ವೀಕೆಂಡ್ ಕರ್ಫ್ಯೂ ತೆಗೆದಿದ್ದೇವೆ. ಕೋವಿಡ್ ಯಾವ ರೀತಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಕೋವಿಡ್ ಬಂದವರ ಸ್ಥಿತಿಗತಿ ಏನು ಎಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಈಗ ತಾನೇ ತೆಗೆದಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಲ್ಪ ಎಲ್ಲವನ್ನು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಯಾವುದು ಎಲ್ಲವೂ ತೀರ್ಮಾನಗಳು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕೋವಿಡ್ ಬಿಹೇವಿಯರ್ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾಳೆಯಿಂದ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಸಭೆ ಇದೆಯಲ್ಲ ಸರ್, ಯಾವುದು ನಾಳೆಯಿಂದ ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಎಕ್ಸ್ಪೆನ್ಷನ್ಗಿಂತ ಮುಂಚೆ ಏನು ರಿಪೋರ್ಟ್ ಕಾರ್ಡ್ ತಯಾರ ಹೇಗೆ? ಅಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ BBMP ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಸಭೆ ಇದೆ ಅಷ್ಟೇ. ಈಗ 6 ತಿಂಗಳು ಏನು ಪ್ಲಾನ್ ಸರ್? ಹಾಂ, ಅದನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮಾಡಿ 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಡೀಟೇಲ್ ಹೇಳ್ತೀನಿ. 4 ದಿನಗಳಿಂದ ಉಡುಪಿ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರಬೇಕು ಅದನ್ನು ಶಿಕ್ಷಣ ಸಚಿವರಿಗೆ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಹಾಂ, ಅದು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು. ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆ ಆದ ತಕ್ಷಣ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದು ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಯಾವಾಗ ಚರ್ಚೆ ಆಗುತ್ತೆ ಅದರ ಮೇಲೆ ಅವಲಂಬನೆ ಇದೆ. ಅಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಪಕ್ಷದವ್ರ ಮೇಲೆ ಡಿಪೆಂಡ್ ಇದೆ. ಅವರೆಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಂಡು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ರಮ. ಈಗ ನನ್ನ ಮುಂದೆ ಯಾವುದೂ ನಿಗಮ ಮಂಡಳಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ನನ್ನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಮುಂದೆ ಯಾವುದೂ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಸದ್ಯಕ್ಕಿಲ್ಲ. ಪಕ್ಷದವರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೋಡಿ ಪರಾಮರ್ಶೆ ಮಾಡಿ ಒಂದು ವರದಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮುಂದೆ. ಬಜೆಟ್ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಶುರುವಾಗಿದೆ. ನಾನು ಡಿಸೆಂಬರ್ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಆಂತರಿಕ ಮೀಟಿಂಗ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಹಣಕಾಸಿನ ಇಲಾಖೆ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತು ಆದಾಯ ಬರುವಂಥ ಇಲಾಖೆಗಳ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಟಾರ್ಗೆಟ್ಗಳ ಮುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಏನು ಬೇಕು ಎಲ್ಲ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಈಗ ಡಿಸೆಂಬರ್ ಅಂತ್ಯದಿಂದ ಈಗ ಕೋವಿಡ್ ಬಂದಿರೋ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಸಭೆಯನ್ನು 25ನೇ ತಾರೀಕು ನಾನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೇನೆ ಹಣಕಾಸಿನ ಇಲಾಖೆಯದ್ದು. ಅದಾದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳ ಪ್ರಸ್ತಾವನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಸುದೀರ್ಘವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ, ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ
ಬಜೆಟನ್ನು ತಯಾರನ್ನು ಮಾಡಿ. ಬೆಳಗಾವಿಲಿ ರಹಸ್ಯ ಸಭೆ ಆಗಿದೆ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಏನು ಸರ್ ಅದು ಸಭೆಗಳನ್ನು ನಡೀತಾ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಹೇಳ್ತಿಲ್ಲ ರಹಸ್ಯ ಇರೋದ್ರಿಂದ ಇದೆ? ಯಾವುದು ಯಾಕೆ ಈಗ ಏನು ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾಯಕರು ಹಲವಾರು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರವರು ಸೇರ್ತಾರೆ, ಅದನ್ನೇ ನೀವು ಒಂದು ಸಭೆ ಅದನ್ನೇ ಒಂದು ಅಂತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸರಿಯಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದವರು ಹಲವಾರು ನಾಯಕರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಸೇರ್ತಾರೆ, BJP ಪಕ್ಷದವರು ಸೇರ್ತಾರೆ. ಅದೇನು ಅದಕ್ಕೇನು ಭಾಳ ಇದು ಮಾಡೋದು. 3 ತಿಂಗಳ ಒಳಗೆ ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಮಾಡಿ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಆಮೇಲೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಮಾಜಿ ಸಮಯ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ಈಗ ಒಂದು ನಿಮಿಷ, 4 ಸ್ಥಾನಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ. ಸಹಜವಾಗಿ ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳು ಆಗಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಸಹಜ, ತಪ್ಪೇನಿಲ್ಲ. ಅದನ್ನು ಯಾವಾಗ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠರ ಗಮನದಲ್ಲಿದೆ. ನಾನು ಕೂಡ ಪಕ್ಷದ ವರಿಷ್ಠರ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ವರಿಷ್ಠರು ಯಾವಾಗ ನಮ್ಮನ್ನ ಕರೆದು ಮಾತಾಡ್ತಾರೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ. ಸರ್ 25ಕ್ಕೆ ನೀವು 6 ತಿಂಗಳು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? 25 ಅಲ್ಲ, 28. 28ಕ್ಕೆ 6 ತಿಂಗಳ ಅವಧಿ ಭಾಳಷ್ಟು ನೆಮ್ಮದಿ ತಂದಿದೆಯಾ, ಯಶಸ್ವಿ ಆಗಿದ್ದೀರಾ? ನಾನು ಆಗಲೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮಾಡಿ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಅಲ್ಲ, ವಿವರವಾಗಿ ಅವತ್ತು ನಿನ್ನ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿ ನೀನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಉತ್ತರ ನನ್ನಿಂದ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ನಿನಗೆ ಅನಿಸ್ತದ? ನಾವು 6 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಒಂದು ಪುಸ್ತಕದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಸಾಧನೆಯ ಒಂದು ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ. ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು. ಈಗ ಅವರವರ ಪಕ್ಷದ ಅವ್ರ ನಿರ್ಣಯ, ನಾನೇನು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಲಿ. गोव्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी गोव्याला रवाना झाले. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सांगितले आहे की गोवा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष प्रमाणवचन करत आहे. त्याबद्दल मला काहीही माहीत नसून मी गोव्याला प्रचारासाठी जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. ಪಕ್ಷಾಂತರ ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಈ ರೀತಿಯಾದಂಥ. ಮತ್ತು ನೀವು ಯಾವಾಗ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಗೋವಾ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಪ್ರಚಾರ? ನಾಳೆ ನಾಡಿದ್ದು 2 ಸಲ ಹೋಗ್ತೀವಿ. 26ರಲ್ಲಿ ಮತ್ತೆ 2ನೇ ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತೀವಿ. 2 ಸಲ ಹೋಗಿ ಬರ್ತೀವಿ. ಈಗ ಆ ವಿಚಾರ ಯಾಕೆ ಸರ್ ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದು ಈಗ ಆನೆ ಪ್ರಮಾಣ ಯಾಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಕೂಡ ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಹೇಳಿರ್ಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ನಾನು ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ. ಪಟ್ಟಿಗೆ ಸರಿ ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಿಷ್ಠೆದಿರತಕ್ಕಂಥ ಕೊಟ್ಟೆ ಹೇಳಿರ್ಬೋದು. ನಿಷ್ಠೆದಿರತಕ್ಕಂಥ ಕೇಳಿ ತಪ್ಪೇ ಆಗಲಿಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಎರಡು ಸಾರಿ ನಮ್ಮವರೇ ನಮ್ಮದೇ ಆದ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಅವಕಾಶ ಇದ್ದು ಕೂಡ ನಾವು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಸಾರಿ ನಿಮ್ಮ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಕೊಂಡು ಹೇಳಿರ್ಬೋದು. ನೀವು ಯಾರು ಕೂಡ ಆ ರೀತಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹಾನಿ ತಪ್ಪೇನು ನನ್ನ ಭಾವನೆ. ಗೋವಾ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ ಏನಿದೆ, ಜೊತೆಗೆ ಏನು ಗೆಲ್ಬೋದು ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ? ನೋಡಿದ್ರೆ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೋದ್ಮೇಲೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದು. ಗ್ರೌಂಡ್ ರಿಯಾಲಿಟಿ ಏನಿದೆ, ರಿಪೋರ್ಟ್ ಏನಿದೆ, ಅವ್ರು ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್ ಇದ್ದಾರೆ, ಚಿದಂಬರಂ ಅವರ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ. ಓಕೆ, ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಯಾವ ರೀತಿ ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಆ ಚುನಾವಣೆಗಳನ್ನು ಎದುರಿಸ್ತಾರೆ? ನಾವು ಸಿದ್ಧತೆ ಅಂತ ಇದ್ದೇ ಇದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಸರ್ಕಾರ ಏನೋ ಒಂದು ಸಮಿತಿ ನಡೆಸಿದ್ರು ಆಯೋಗ. ಸೊ ಅವರು ವರದಿ ಕೊಡಬೇಕು. ಆ ವರದಿ ಆದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಪುನರ್ವಿಂಗಡಣೆ ಆಗಬೇಕು. ಅದಾದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಮೀಸಲಾತಿ ಆಗಬೇಕು. ಸೊ ಯಾವಾಗ ಆಗಲಿ ನಾವು ಮುಂಚೆ ಸಂಪೂರ್ಣ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ತಯಾರಿದ್ದೀವಿ. ಸರಿ, ಚುನಾವಣೆ ವರ್ಷ ಇರೋದ್ರಿಂದ ಸಹಜವಾಗಿ ಏನಂತಂದರೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಯಾರು ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಸೀಟ್ ಗೆಲ್ತಾರೆ ಅವರೇ ಅಧಿಕಾರ ಚುಕ್ಕಾಣಿ ಹಿಡಿತಾರೆ ಅನ್ನೋ ಮಾತಿದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಟಾರ್ಗೆಟು ಅಥವಾ ಮಿಷನ್ ಏನಾದರೂ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ಇಲ್ಲ, ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿ ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಟಾರ್ಗೆಟ್. ಸರಿ, ಸೇವಾದಳದಲ್ಲಿ ಈ ZPTP ಆಕಾಂಕ್ಷಿಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೊಡ್ತಿದ್ರಂತೆ, ಯಾವ ರೀತಿ? ಇಲ್ಲ, ಇನ್ನು ಕೊಡ್ತಲ್ಲ, ಇನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಸರ್ ಮೇಕೆದಾಟ ಬಗ್ಗೆ ಸರ್ ನಿನ್ನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಿ. ದುರುದ್ದೇಶ ಮೂಲಕವಾಗಿ ಅವರು ವೀಕೆಂಡ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಮೊದಲು ಮಾಡಿದ್ರು. ಅವನಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರು, ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬೆಂಗಳೂರು ಸ್ವಲ್ಪ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅಂತ. ಇವಾಗ ಮುಂದಿನ ನಿರ್ಣಯ ಏನು? ನಿರ್ಣಯ ಕಡಿಮೆ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಮುಂದುವರ್ಸೋದು ತಿಳಿದಿಲ್ಲ. ಕಡಿಮೆ ಆದಮೇಲೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಈಗಲೇ ಮುಂದುವರ್ಸ್ತಾ ಅಂತ. ಎಲ್ಲಿಗೆ ನಿಂತಿದೆ ಅಲ್ಲಿಂದ ರಾಮನಗರದಿಂದ ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಸಿ. ಮೇಕೆದಾಟ ಥರ ಇದು ಮಹದಾಯಿ ಸರ್ ಅದರ ಭಾರತ ವಿಚಾರದ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅಂತಿಮಗೊಳಿಸ್ತೀವಿ. गोव्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून
बेळगावच्या जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. बेंगळुरूमध्ये भाजप राज्य कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली आहे. बेंगळुरूमध्ये भाजप राज्य कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर दिल्लीतील पक्षाचे नेते कर्नाटकात लक्ष घालतील असे सांगण्यात येत आहे. मंत्री आणि आमदार आणि विविध परिषद आणि महामंडळाचे प्रमुख पक्ष कार्यकर्त्यांकडे बीबीएमपी निवडणुकीसह आगामी निवडणुकांसाठी तिकिटांची मागणी करत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये पक्ष मजबूत करण्याबाबत बेंगळुरूमध्ये भाजप राज्य कार्यकारी समितीची बैठक संपन्न झाली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम 1 वर्ष उरले असताना भाजपच्या सूत्राने सांगितले आहे की कायदे तज्ज्ञ आणि मंत्रिमंडळ आणि महामंडळाच्या शीर्षस्थानी निष्ठा राखण्यासाठी उत्सुक आहेत. ब्युरो रिपोर्ट, केएनएन सिटी न्यूज, बेंगळूर. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स. लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें. शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल. होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकालावधी वाढवण्याची मागणी करून अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची कार्यकालावधी वाढविण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याची मागणीसह इतर मागण्यांबद्दल अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राज्याध्यक्ष काशीराम चौहान यांनी सांगितले आहे. फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाइक टू सॅल्यूट the Mahatma Jyotirao Phule ji, Mahatma Dr. Baba Saheb Ambedkar ji, Mata Din Mehtar ji. Today we have gathered here in the premises of the DC Belgaum along with our distinct my colleague Shri Murli ji Chauhan, Shri Manohar ji social worker, Shri Pankaj ji Chauhan and Shri PL Rajput ji. Today we have gathered here to submit a memorandum to DC. The main issue is that at the government of India, they have actually there was a Safai Karmachari Commission already was constituted in the year 1994. Now what is happening here?
the total this thing, whatsoever the power which is supposed to be given to the this thing Safai Karmachari, still it has been not given. Now the government of India is trying to demolish that one, to abolish this thing, National Safai Karmachari Commission, and they are designed to merge it into this schedule SC/ST commission. First of all, I would like to bring to the notice of the government of India the work which is to happen, which is to take place through this thing, National Safai Karmachari Commission, is not happening. And after the merging this commission into the Safai Karmachari Commission, what is the guarantee the work is going to be, the main work which is pertaining to the Safai Karmachari all over India is going to be taken place or is going to be taken in the Safai, in the SST commission. Therefore, we oppose it through our entire Safai Karmachari of India is opposing the decision of the government of India, and we are urging that Prime Minister of India to please stop merging activity of the National Safai Karmachari Commission into the SC/ST commission. Therefore, through DC, we are submitting the memorandum on the day 24/1/2022 to urge the Prime Minister to take back their decision, whatsoever the decision is taken against the Safai Karmachari Commission. I am very much thankful to Shri Mohanji and all the press media people who have come here, which has given me the opportunity to speak to few words on this issue. Thank you, all the media personnel. Your name, sir? My name is Kashiram Chavan. I am the State President All India Safai Mazdoor Congress. And once more I thanks and salute Dr. Baba Saheb Ambedkar. Jai Bhim, Jai Bharat. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस एक स्वतंत्र ट्रेड युनियन आहे. त्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगावर आणि राज्यातील सफाई कर्मचारी आयोगांवर संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यासाठी केंद्र सरकारकडून स्वतंत्र आदेश दिले जावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवारी नागा साधूंनी आशीर्वाद दिला आहे. ग्रामीण मतक्षेत्राचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवारी नागा साधूंनी आशीर्वाद दिला आहे. सतीश जारकिहोळी फाउंडेशनतर्फे SSLC विद्यार्थ्यांसाठी नम्म पयन या पुस्तकाचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर त्या कार्यक्रमातून परतताना ग्रामीण मतक्षेत्राचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना नागा साधूंचे दर्शन झाले. यावेळी नागा साधूंनी लक्ष्मी हेब्बाळकर यांना आशीर्वाद दिला आहे की ते कोणत्याही कामात मागे पडणार नाहीत. जे कोणतेही काम ते हाती घेतील ते पूर्णच करतील. राजशेखर हिरेमठ, KNN सिटी न्यूज, बेळगाव. KPCC अध्यक्ष DK शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या व KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी हे सर्वजण महदाई पाण्याच्या पदयात्रेबद्दल निर्णय घेतील असे माजी मंत्री MB पाटील यांनी सांगितले आहे. KPCC अध्यक्ष DK शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी हे महदाई पदयात्रेबद्दल निर्णय घेतील असे माजी मंत्री MB पाटील यांनी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿದೆ, ಅದು ಬಿಜಾಪುರಕ್ಕೆ ಸೀಮಿತ ಮಾಡೋದು. ಇಲ್ಲಿ ಇರುವಂಥದ್ದು ಮಾದಾಯಿ ಮಾತಾಡೋದಂತೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದ್ದು ಒಂದು ಅನಾಮಧೇಯ 2 ಪೇಜ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಕೊಡುವಂಥದ್ದು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಆಗಿಲ್ಲ. ಆ ಅನಾಮಧೇಯ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ನಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು MB ಪಾಟೀಲ್ನ ಕಾವೇರಿ ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಇದ್ಕೊಂಡು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ತಮಿಳುನಾಡು ಗಮನಿಸಿದೆ. ಯಾವ ರೀತಿ ನಾವು 192 TMC ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ನಾವು ಅದನ್ನ ಇಳಿಸಿ 177 TMC 14 TMC ಕೊಟ್ಕೊಂಡಿವಿ ನಾವು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಸುಮಾರು 4.5 TMC ನೀರು ಕುಡಿ ಹಾಕಿರ್ತದ್ದು. ಆ ಪ್ರಯತ್ನ ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು. ಮೇಕೆದಾಟರು ಕೂಡ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ದಿವಸ ನಾನು ಹೋಗಿ ಇವತ್ತು ನಾರಿಮನವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ DPR ತಯಾರು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟಿವ್ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡೋದು. ಒಂದು ದಿವಸ ನಾವಿತ್ತು ಅದನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು ದಿವಸ ಯಾರು ಮಾತಾಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ದಿವಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ದು, ಒಂದು ದಿವಸ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರದ ದಿವಸ ನಾವು ಮಾಡಿದ್ವು. ನಾವು ಅವತ್ತು ಹೋಗಿ ನಾರಿಮನವ್ರ ಜೊತೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ಬಂದು DPR ಮಾಡಿ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಟಿವ್ ಅಪ್ರೂವಲ್ ತಂದ. ಈಗ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ ನೀವು, ಅದು ಮಾಡಿರ್ತಿದ್ರೆ MB ಪಾಟೀಲ್ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿದ್ರೆ ಇವತ್ತಿಗೆ ಮಾತಾಡೋ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಆ ಬೇಡ, ನನಗೆ ಎಷ್ಟೇ ನೋವಾಯಿತು. ನೀವು ಸರ್ಕಾರ ಜಲಸಂಪನ್ಮೂಲ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಡಿ, ಅಥವಾ BJP ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಏನೋ ಕೊಡಿ. ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ 2 ಪೇಜ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅನಾಮಧೇಯ, ತಂದೇನೂ ಇಲ್ಲ ತಾಯಿನೂ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಸ್ವಾಭಾವಿಕವಾಗಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಉಳಿದಿದ್ದೆಲ್ಲ ಕೂಡ ಬೆಳವಣಿಗೆಗಳು ನಮ್ಮ ಮತ್ತು ಅವ್ರ ಬೆಂಬಲಿಗೆ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆ ಕೆಲಸ ಆಗುತ್ತೆ.
ತೆರೆ ಎಳೆಯುವಂತ ಈ ತೆರೆ ನಾವು ಬಿಡಿ ಅದು ತೆರೆ ಎಳೆದಿದ್ದಾಗಿದೆ. ಈಗ ತೆರೆ ಎಳೆದಿದ್ದೀವಿ, ಅದು ಬೇರೆ ವಿಚಾರ. ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಮಾತಾಡಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿ ಮಾಡಿಲ್ಲ, ಬರೋದು 108 ಇದಾವೆ. ಈಗ ಮತ್ತೆ ನಾನು ಇದು ಮಾಡಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾರೆ, ಬಿಜಾಪುರ ಸಿಕ್ಕಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಮಾದಾಯಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಈ ಮಹತ್ವದ ಈ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ 5 ಜಿಲ್ಲೆಗಳ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಆ ಯೋಜನೆ ಆಗಬೇಕು, ಆ ಯೋಜನೆಗಳ ತ್ವರಿತಗತಿ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ಈಗ ಕೊಟ್ಟಿರುವಂಥ ಏನು ಕ್ರಿಮಿನಲ್ ಅವಾರ್ಡ್ ಇದೆ ಅದರ ಮೇಲೆ ನಾವು ಸಂತೃಪ್ತಿ ಇಲ್ಲ. 3.9 ಟೀಮ್ಸಿಂದ ಸಂತೃಪ್ತಿ ಇಲ್ಲ. 7 ಟೀಮ್ಸ್ ನಾವು ಸಿಗ್ಲೇಬೇಕು. ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ್ಗೂ ಕೂಡ ಸುಮಾರು ಒಂದು 5 ಟೀಮ್ಸ್ ನೀರು ಸಿಗಬೇಕು ಅವರಿಗೆ. 1.5 ಇದೆ, 5 ಟೀಮ್ಸ್ ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಬೇಸಿನ ಹಕ್ಕಿದೆ ಅವರಿಗೆ. ಅದೇನೋ ಔಟ್ಸೈಡ್ ಬೇಸಿನ್ ಬರೋದಿಲ್ಲ, ಖಾನಾಪುರ ಮಾದಾಯಿ ಬೇಸಿನೇ ಬರ್ತದೆ. खानापूर तालुक्यातील 1.5 TMC पाणी हे सिंचनाखाली येते. त्यात कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेळगावमधील चव्हाड गल्ली येथे एका घरामध्ये शॉर्ट सर्किट होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बेळगाव शहरातील चव्हाड गल्ली येथील शहापूरकर यांच्या घरी शॉर्ट सर्किट होऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. शहरातील चव्हाड गल्ली येथे सोमवारी सकाळी शहापूरकर यांच्या घरी शॉर्ट सर्किट झाला. त्यानंतर सिलेंडरचा स्फोट झाला. आग लागल्याचे समजताच घरातील महिला घाबरून खाली धावत आल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाचारण करण्यात आले व अग्निशमन दलाच्या जवानांनी व मार्केट स्टेशनच्या पोलिसांनी आग विझवली. या घटनेत सुमारे 1.5 लाखांच्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात मकरंद शहापूरकर यांच्या घराला आग लागलेली आहे. 1 तासापासून आग लागलेली आहे. काही सिलेंडरला आग लागून हे झालेलं आहे, ब्लास्ट आतल्या आत नुकसान झालं आहे. 3-4 लाखाचं नुकसान झालं आहे. आता 1 तासाच्या पूर्वी झालेलं आहे, 10:30ला. काय कुणाला हानी काही नाही, सगळे बाहेर आहेत. गॅस काय स्फोट झाला नाही, त्याचं बूच उडून ते हे झालेलं आहे, गॅस लिकेज झालेला आहे. हां, बुक वगैरे सगळं त्यांच्या घरचं सगळं सामान जळून गेलेलं आहे. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली आहे. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए. आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी-शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना,
मारुति गली बेळगाव। वस्त्रों का संगम सुंदर सलोना मन भाए आराधना। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। आता पाहू खानापूर भागातील काही बातम्या। खानापूर तालुक्यातील शाळांच्या पाणी स्वच्छतागृह देखभालीसाठी 4थ्या त्रैमासिकच्या उर्वरित अनुदान मंजूर झाले आहे। खानापूर तालुक्यातील सरकारी प्राथमिक माध्यमिक शाळांच्या पिण्याचे पाणी स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी 4थ्या त्रैमासिकाचा उर्वरित 4,29,000 रुपये अनुदान देण्यात आले आहे। यापूर्वी एकूण वार्षिक अनुदानाच्या 75% रक्कम म्हणजे 12,88,000 रुपये खानापूर BO कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहे। आता उर्वरित 25% म्हणजे एकूण 4,29,000 रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे। सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी वर्गाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण खात्याने आग्रही असून त्यासाठी वेगळे अनुदान दरवर्षी वितरित केले जाते। पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी सर्व प्राथमिक सरकारी शाळांना दरवर्षी प्रत्येकी 4,750 रुपये तर उच्च प्राथमिक शाळांना 5,400 रुपये, माध्यमिक शाळांना 6,750 रुपये अनुदान दिले जाते। यापैकी चालू शैक्षणिक वर्षातील 3 त्रैमासिकांसाठी 75% अनुदान सर्व शाळांना महिनाभरापूर्वी वितरित करण्यात आला होता। आता 4था त्रैमासिक हप्ता जमा करण्यात येणार आहे। यानुसार या आर्थिक वर्षातील संपूर्ण रक्कम शाळांना उपलब्ध होणार आहे। सध्या पूर्व प्राथमिक शाळांना 1,162 रुपये, उच्च प्राथमिक शाळांना 1,750 रुपये, माध्यमिक शाळांना 1,787 रुपये मिळणार आहेत। यापूर्वी अनुक्रमे 3,488 रुपये, 4,050 रुपये, 5,053 रुपये मिळाले आहेत। मुख्याध्यापकांनी योग्य तो हिशोब ठेवून उपयोगी प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षणाधिकारी वर्गाला सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे। खानापूर तालुक्यातील एकूण 152 पूर्व प्राथमिक, 171 उच्च प्राथमिक व 13 माध्यमिक शाळांसह 336 सरकारी शाळांना एकूण 4,29,000 रुपये अनुदान BO कार्यालयाकडे जमा करण्यात आले आहे। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर। प्रजासत्ताक दिनी खानापूरमध्ये युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। नंदगड तालुका खानापूर येथे प्रजासत्ताक दिना दिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांना फाशी देण्यात आली होती। या बलिदाना दिवशी गेली 10 वर्षे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली हिंदू युवकांची खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरापासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन सालाबादप्रमाणे बुधवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आले आहे। या निमित्ताने मलप्रभा नदीकाठावर बैठकीचे आयोजन करण्यात आले। यावेळी हिंदू युवकांना आवाहन करण्यात आले की बुधवारी सकाळी 10:30 वाजता सर्व युवकांनी मोटरसायकल घेऊन सोबत भगवा झेंडा, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच क्रांतीवीर संगोळी रायण्णांची प्रतिमा घेऊन मोटरसायकल रॅलीत सहभागी व्हायचे आहे। यावेळी रॅलीची सुरुवात खानापूर येथील स्वामी समर्थ मंदिरातून होऊन खानापूर मार्गे महामार्गावरून नंदगड येथील संगोळी रायण्णा समाधीस्थळी जाऊन मोटरसायकल रॅलीची सांगता होणार आहे, अशी माहिती युवा नेते पंडित ओगले यांनी दिली। माता की जय, जय श्रीराम, जय शिवराय, जय रायण्णा। गेली 10 वर्ष, यंदाचं 10वं वर्ष आहे। आमचे 26 जानेवारी हा आपले कर्नाटकाचं एक महापुरुष वीर संगोळी रायण्णा 26 जानेवारी दिवशी ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिलं होतं की युवकांमध्ये एक रायण्णांचं आदर्श व्हावं म्हणून गेली 10 वर्ष आम्ही खानापूर स्वामी समर्थ केंद्रापासून ते नंदगड वीर संगोळी रायण्णाच्या समाधीपर्यंत हातामध्ये सगळे भगवा ध्वज घेऊन त्या भगव्या ध्वजावरती रायण्णांचे फोटो, शिवाजी महाराजांचे चित्रीकरण असलेले फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन रायण्णांची घोषणा देत, छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देत आम्ही रॅलीचं आयोजन करत असतो। तसंच हे यंदाचं 10वं वर्ष आहे। भारतीय जनता पार्टी युवा कार्यकर्ते तसंच हिंदू संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते या रॅलीमध्ये सामील असतात। अनेक ह्या महापुरुषांच्या गोष्टीवरती घेऊन आमच्या हिंदूंच्या जातीमध्ये
भाषेमध्ये म्हणजे विभाजन करत आहेत, तर मला संपूर्ण कर्नाटकाच्या आणि संपूर्ण राज्याच्या देशाच्या जनतेला सांगायचं आहे की रायांना जरी कन्नड भाषिक असले तर ते एक महापुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जरी मराठी भाषिक असले ते आमचं हिंदूंच्या आराध्यदैवत आहेत. तर या दृष्टिकोनातून ठीक आम्ही 10:30-11 वाजता स्वामी समर्थ केंद्राकडून आरती करून सगळे आम्ही युवा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो त्या गाडीवरती असणार, रायण्णांचा देखील फोटो गाडीवरती असणार. त्या दृष्टिकोनातून आम्ही ठीक 11 वाजता बहुसंख्य मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात जवळपास 300-400 टू व्हीलर बाईक घेऊन आम्ही नंदगड समाधीपर्यंत जाणार आहे. सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी, सगळ्या हिंदू बांधवांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं आणि जो भाषावाद आहे की मी कन्नड मी मराठी हे दोन्ही भाषावाद मोडून कन्नड ही माझी मावशी आहे आणि मराठी ही माझी आई आहे, ह्या दोन्हींना घेऊन आपल्याला ही रॅली यशस्वी करायची आहे. मी सगळ्या माझ्या नागरिकांना विनंती करतो की 26 जानेवारी बुधवारी ठीक 10:30 वाजता 11 वाजता स्वामी समर्थ केंद्राकडे यावं. आरती झाल्यानंतर रॅली सुरुवात होणार आहे. ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ 26 ಜನವರಿಗೆ ನಮ್ಮದು ವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಬಲಿದಾನ ದಿನ ನಿಮಿತ್ತ ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷ 10 ವರ್ಷ ಆಗಿದ್ರಿ ನಾವು ಒಂದು ರ್ಯಾಲಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ಈ ರ್ಯಾಲಿಗೆ ಉದ್ದೇಶ ಅಂದರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಫೋಟೋ ಇಟ್ಕೊಂಡು ವೀರ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಫೋಟೋ ಇಟ್ಕೊಂಡು ಭಾಷಾವಾದ ಮುರಿದ ಕೆಸೆ 18 ಜಾತಿ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ यावेळी बैठकीला युवा नेते पंडित ओगलेसह पंकज कुटरे, राहुल सावंत, नितीन पाटील, महेश गुरव, पिंटू येळूरकर, ॲडव्होकेट आकाश अथनीकर, किरण अष्टेकर, विश्वजित चौहान, संभाजी पाटील, आनंद सावंत, मोहन नंदगडकर, शुभम पाटील, संजय गुरव आदी हिंदू युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. सरकारने वीकेंड कर्फ्यू मागे घेतला आहे, त्यामुळे न्यायालय सुरू होतील अशी आशा होती. मात्र अद्याप उच्च न्यायालयाकडून नवीन मार्गसूची आलेली नाही, त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत न्यायालय बंद राहणार आहेत. सरकारने वीकेंड कर्फ्यू मागे घेतला आहे, त्यामुळे न्यायालये सुरू होतील अशी आशा होती. मात्र अद्याप उच्च न्यायालयाकडून नवी मार्गसूची आलेली नाही, त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत न्यायालय बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे प्रलंबित खटल्यांची संख्या पुन्हा वाढणार आहे. पक्षकार व वकिलांनाही पुन्हा याचा त्रास होणार आहे. न्यायालये सुरू झाली तरच वकिलांच्या समस्या दूर होणार आहेत. मात्र आता केवळ महत्त्वाच्या खटल्यांचे कामकाज सुरू राहिल्यामुळे अनेक वकील अडचणीत आले आहेत. गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे वकील व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून काम सुरळीत सुरू झाले होते, त्यामुळे गाडी रुळावर येणार असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाच्या संकटामुळे न्यायालये बंद झाली आहेत. न्यायालये बंद झाली तर त्याचा सर्वात जास्त फटका हा वकिलांनाच बसतो, कारण खटला सुरू राहिला तरच वकिलांना फी मिळते, अन्यथा फी मिळणे देखील कठीण जाते. त्यामुळे न्यायालयाचा कारभार सुरळीत चालणे गरजेचे आहे असे मत वकिलांमधून व्यक्त होत आहे. अनेक वर्षापासून सुरू असलेले खटले अंतिम टप्प्यात आले असताना कोरोनामुळे कामकाजच ठप्प होत आहे. त्यामुळे पक्षकाराला न्याय मिळवण्यासाठी तात्काळ थांबावे लागत आहे. एकतर अन्याय होतो, त्याविरोधात न्याय मागण्यासाठी गेले असता अनेक खटले तसेच प्रलंबित राहत असतात. ज्याची सत्याची बाजू असते त्याला लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र ज्याच्याकडे सत्य नसते ती व्यक्ती तो खटला लांबणीवर टाकण्यावरच भर देत असतो. त्यामुळे सत्याला न्याय मिळणे कठीण जात आहे. न्यायालय बंद झाल्यामुळे तेथील कॅन्टीन, झेरॉक्स, स्टेशनरी दुकानदार तसेच स्टेनोग्राफर यांच्यावरही संक्रांत आली आहे. अनेक जण या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करत असतात, या व्यवसायासाठी भांडवल गुंतवत असतात. मात्र या कोरोनामुळे त्यांनाही मोठा फटका बसत आहे. एकूण न्यायालय बंद झाल्यामुळे त्याचा परिणाम इतर क्षेत्रावरही दिसून येत आहे. आता साऱ्यांचेच लक्ष उच्च न्यायालयाच्या नव्या मार्गसूचीकडे असून अद्याप तरी आलेली नसल्याने न्यायालय आणखी काही दिवस बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. रामनगर येथील रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. रामनगर येथील अय्यप्पा स्वामी भक्तगण व अय्यप्पा ट्रस्टच्या वतीने रामलिंग मंदिर परिसरात स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे व त्याचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. तर सदर स्वच्छतागृह अय्यप्पा भक्तगणांसाठी आणि रामलिंगेश्वराच्या वार्षिकोत्सवासाठी येणाऱ्या भक्तगणांसाठी तसेच यात्रेसाठी आलेल्या दुकानदारांसाठी उपयुक्त व्हावे म्हणून सदर स्वच्छतागृह बांधण्यात येणार असल्याचे अय्यप्पा स्वामी ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. बांधायला होतात बाथरूम आणि हे संडास इथं ते रामलिंग विश्वास समिती त्यांच्याकडून पण आम्हाला सहकार मिळाले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद करतो. ಸ್ವಾಮಿ ಶರಣಮಯ್ಯಪ್ಪ ಭಕ್ತ ಮಂಡಳಿಯಿಂದ ಒಂದು ಸಂಡಾಸ ಬಾತ್ರೂಮ್ ನಾವು ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ.
ಯಾಕಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮಾಲೆ ಹಾಕಿ ಇಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸಂಡಾಸ ಮತ್ತು ಬಾತ್ರೂಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಬರ್ತೈತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಸಣ್ಣದ ಒಂದು ಇದು ಕಟ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಜಾತ್ರೆಗೂ ಜನರಿಗೆ ಅದರಿಂದ ಸಹಕಾರ ಆಗಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. स्वामी शरणमय्यप्पा. निखिल सुकर, KNN सिटी न्यूज, जोयडा. आता वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. मंत्री उमेश कत्तेंनी बालचंद्र जारकिहोळी यांच्या अधिकृत सभेबद्दल केलेल्या टीकेला कडक उत्तर दिले आहे. मंत्री उमेश कत्ती यांच्या घरी झालेली सभा ही अधिकृत नव्हती असे वक्तव्य केलेल्या बालचंद्र जारकिहोळी यांना मंत्री उमेश कत्ती यांनी कडाडीचे उत्तर दिले आहे. संकेश्वरमध्ये 16 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना चालना देऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी म्हटले आहे की ज्या सभेमध्ये भाजप कार्यकर्ते असतात ती सभा अधिकृतच असते. ಮೊನ್ನೆ ನಡೆದಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸೋತದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸವಿಸ್ತರವಾಗಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡುವ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯಿತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿಗಳಲ್ಲಿ ಜವಾಬ್ದಾರಿಯುತವಾಗಿ
ನಮ್ಮೆಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಬೇಕು. ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಒಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯನ್ನು ಕೈ ಹಿಡಿಯಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಕೂಡಿದ್ವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಜನ ಬಂದರು, ಕೆಲವು ಜನ ಬಂದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಬಂದಿಲ್ಲ ಅದನ್ನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನಗೆ. ಯಾಕೆ ಬಂದರು ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಅದ್ರ ಒಟ್ಟಿನ ಮೇಲೆ ಪಕ್ಷ ಸಂಘಟನೆ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಗಳು ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾರನ್ನ ಹೊರಗಿಟ್ಟಿಲ್ಲ, ಯಾರನ್ನ ಯಾರು ಕರೆದಿಲ್ಲ. ಯಾರ್ಯಾರು ಕೂಡ್ರು ಅವ್ರು ಕೂಡಿದೆವು. ಯಾರು ಹೊರಗಿಡುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಯಾರಂತ ದೊಡ್ಡವರು ಅಲ್ಲ, ಸಣ್ಣವರು ಅಲ್ಲ. ಕರೆದವ ಯಾವ ದೊಡ್ಡವ ಅಲ್ಲ, ಸಣ್ಣವ ಅಲ್ಲ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿದೆವು ಪಕ್ಷ ಕಟ್ಟೋದು. ಅವ್ರಿಗೇನಾದ್ರೂ ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟರೆ ಬರ್ರಿ ಅಂತ ಮೀಟಿಂಗ್ ಇದ್ದದ್ದು ತಿಳಿಸಿ. ಮಹಂತೇಶ್ ಕೌಟಿಮಠ ಅವರು ಕಳೆದ MLC ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ವತಂತ್ರ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲಾರು MLAಗಳನ್ನ ಕೂಡಿಸುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಯಾರನ್ನ ಕರೆದ್ರು ಯಾರನ್ನ ಬಿಟ್ಟರು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ಟು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ, ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತಿಯ ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಧಿಕಾರಿ ತರಬೇಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಸಚಿವ ಸಂಪುಟ ವಿಸ್ತರಣೆ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಯ್ತಂತ. ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ವಿಸ್ತರಣೆಯಾಗಿ ನಾನು ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್. ತಾವು ಹಿರಿಯವರು, ನಾನು ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಸರ್. ನಾನು ವ್ಯಾಪ್ತಿ ಮೇಲೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಹಿಡಿಯಿಲ್ಲ. ಪ್ರಭಾವಿ ಹಿರಿಯರು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಉತ್ತರಿಸಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಪ್ರಭಾವಿಗಳ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸಬಲರಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಮಂತ್ರಿಮಂಡಲ ವಿಸ್ತರಣೆ ಮಾಡೋದಾಗಲಿ, ಕೈ ಬಿಡೋದಾಗಲಿ, ಯಾರನ್ನ ತಗೊಳ್ಳೋದಾಗಲಿ ಅವ್ರು ಮಾಡೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಮಾಡುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವ್ರಿಗಿದೆ. ಅದ್ರ ಜೊತೆ ಅವರು ಕನ್ಸಲ್ಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೈಕಮಾಂಡ್ ಇದೆ. ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಮಂತ್ರಿಮಂಡಲ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿಲ್ಲ. ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಬೇಕು, ನಮ್ಮ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ಗಳಿಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಚರ್ಚೆಗಳು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचे कारण शोधणे आणि आमचे उमेदवार का पराभूत झाले याची चर्चा या बैठकीत झाली. आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतच्या उमेदवारांचा शोध घेण्यासाठी आम्ही बैठक घेतली होती असे त्यांनी स्पष्ट केले. सुरेश किल्लेदार, KNN सिटी न्यूज, हुक्केरी. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सायकलवरून प्रवास करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणारी 10 वर्षाच्या सई पाटीलीचा निपाणीमधील इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करून आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवणारी मुलगी सई आशिष पाटील वय 10 वर्षे हिचा केएलई स्टेट इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी येथे मुख्याध्यापक PI पाटील सर्व शिक्षक शिक्षिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रारंभी सोया पाटील हिने गणेश गीत गायले. कार्यक्रमाचे स्वागत वीरेश सत्यगेरी तर प्रास्ताविक कीर्ती जरळे यांनी केले. या कार्यक्रमाला मनोगत व्यक्त करताना सई पाटील म्हणाले की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 3739 किलोमीटरचा प्रवास केवळ 38 दिवसांमध्ये पूर्ण केला असल्याचे सांगितले. 14 डिसेंबर 2021 रोजी प्रवासाला सुरुवात करत पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, मदुराई ते कन्याकुमारी असा प्रवास केले असल्याचे सांगितले. यावेळी केएलई स्टेट इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक PI पाटील, वसंत पाटील, जगदीश खोत, बसवराज कुंभार, सम्राट निंबाळकर, ज्योती कागवाडे, शिल्पा अथनी यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अश्विन कुमार अम्मनगी, KNN सिटी न्यूज, निपाणी. शेवटी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. आमदार अभय पाटील यांच्यावरील भ्रष्टाचार प्रकरणाची विशेष न्यायालयात सुनावणी. 7 फेब्रुवारी रोजी न्यायालय घेणार अंतिम निर्णय. ACB अधिकाऱ्यांकडे न्यायालयाने केली चौकशी. दहावीच्या विद्यार्थ्यांना नम्म पयन पुस्तकाचे करण्यात आले वितरण. सतीश जारकिहोळी फाउंडेशन कडून करण्यात येत आहे पुस्तकांचे वितरण. एकाच पुस्तकात 3 विषयांचा समावेश. हिंदू जनजागृती समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 26 जानेवारी रोजी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विक्री थांबवावी. राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान टाळण्यासाठी दिले निवेदन. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.